योगधारिणे नमः। धन्यवाद. सर्वांनी खाली बसा. आता यानंतर गजानन महाराज काळे आजच्या 23 तारखेच्या दुसऱ्या दिवसाचं सर्व कथेचं आपल्याला सर्वांना औचित्य करून देणार आहे. तरी सर्वांनी शांततेत, सर्व सेवेकरांना विनंती आहे आता सर्वांनी शांततेत आपलं आलेल्या भाविकांना जागेवर बसून द्या. यानंतर गजानन महाराज काळे. हरे सदानंदाचा वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे
सर्वकार्येषु सर्वदा शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते ध्यायेन श्रीमल्हारिदेवं कनकगिरिनिवं मानसभूषिताङ्गम् श्वेताशङ्खगस्तुलिवनभुजगणैषवमानकृतार्थम् युक्ताम्रदैत्यमुरलीडम्रविलासिनम् नैषचुरा नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिरक्तं नित्योंकार रूपम् ऐशाया कुलदेवता सस्मरूरि जो नित्य भावे भजे त्याला यमुने नमागत करी अप्राप्य ते दिजे दाता देईल भक्ति मुक्ति समूळी वारुणी पाखंड हो तो हा पावतला कृपा जलनिधी मल्हारी मार्तंड संपादित्यानां च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं स्वेचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरवन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। ताड़ी 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 जय हो सदानंदाचा
खंडेराय हरे हरे खंडेराय 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 सर्वांनी म्हणायचं टाळी खंडेराय हरे हरे खंडेराय 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 हरे हरे खंडेराय 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 हरे हरे मसकांत खंडेराय हरे हरे खंडेराय 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 हरे हरे मसकांत खंडेराय हरे हरे खंडेराय खंडेराय हरे संत संत खंडेराय हरे खंडेराय 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 हरे हरे मासा संत खंडेराय राय खंडेराय हरे 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 खंडेराय हरे 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 खंडेराय हरे हरे माळसा संत खंडेराय हरे हरे खंडेराय 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 हरे हरे माळसा खंडेराय हरे हरे
खंडेराया हरे हरे माळसा गांधा खंडेराया हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय म्हणत चला चला श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माते की जय हरि नमः पार्वती पते हर हर महादेव सदानंदाचा एकवट परम मंगलमय भक्त परात्पर अखिलेश्वर अकारण कारण करुणावर्णालय जगदाधार भक्तवांच्या कल्पतरू पितांबरधारी श्री कुलस्वामी खंडेराय
रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणाकर भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायक वादक गुरुजन महाराज मंडळी कीर्तनकार कथाकार प्रवचनकार व्याख्याते या व्यासपीठावर मुख्यमंत्री आले तरी आम्ही उठत नसतो, पण महात्मे आले संत आले की उठावं लागतं, कारण त्यांच्या आशीर्वादानेच खरं तर हा कार्यक्रम चालू असतो. पूजनीय संत महंत 1008 महामंडलेश्वर दिनेश गिरीजी बाबा म्हटले तुमचं टी व्हीला ऐकलं, आज प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आलाय. धन्यवाद बाबा. आपला कृपा आशीर्वाद असाच आमच्या मागे असावा, जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल आणि सर्वांच्या कानापर्यंत कुलस्वामी खंडेरायांची असणारी ही कथा पोहोचल्या जाईल. कारण कुलस्वामी खंडेरायांची कथा करणारा मी सध्या तरी पहिलाच महाराज आहे. कोणीतरी तयार झालं, पुन्हा थांबले, पण कुलस्वामी खंडेरायांच्या आशीर्वादाने गेली 20 वर्ष ज्या विषयाचा मी प्रबंध विद्यापीठाला सबमिट केला आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टरेट मला मिळालं, तोच विषय मी तुमच्या पुढे मांडतोय. पुन्हा एकदा बाबांना साष्टांग प्रणिपात करतोय. सदानंदाचा आपल्या प्रतिजेजुरी पाचोरे वनी गावामध्ये कालपासून आपण या ठिकाणी कथामृताचा आस्वाद घेतोय. आजचा दुसरा दिवस. माझे कुलस्वामी खंडेरायांचे असणारे कृपापात्र सिद्धपुरुष परमश्रद्धेय गुरुवर्य योगेशजी महाराज गवारे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा कार्यक्रम. आणि मी कालही म्हटलं, 7-8 महिन्यापूर्वी मी आपल्या जवळच कार्यक्रमाला येऊन गेलो. धोंडगव्हाणवाडीमध्ये श्री अनुष्ठानबद्ध श्रीमद भागवत कथा आदरणीय आमचे योगेशजी दादा बस्ते आणि परिवार यांच्या असणाऱ्या घरी आम्ही तो कार्यक्रम केला. फार सफल आणि मोठा कार्यक्रम झाला. आवर्जून तेही या ठिकाणी हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. मला सर्वांचे नाव माहीत नाही, पण सर्वांच्या चरणामध्ये साष्टांग प्रणिपात करतोय. आजचा कार्यक्रम हा भव्य आणि दिव्य आहे. तसं आपल्याला आज अर्धा पाऊण तास उशीर झाला आहे. आमचे संतोष भाऊ दत्ताभाऊ नेहमी म्हणत असतात, उशीर झाला तर टेन्शन नका घेऊ, पुढे वाढून घ्या. पण खरं सांगू का, 3 तासाच्या वर बसायचं म्हटलं अवघड होतं. तुमचं काय होतं मला माहीत नाही, ज्याची जळती त्यालाच कळते. कारण मला माहीत आहे किती त्रास होतो. आणि 3 तासाच्या शक्यतो कथा ही 3च तास असावी. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, व्याख्यान 35-40 मिनिट आणि कथा 3 तास. हा खरं तर नियम आहे. पण कधी कधी अतिरेक होतो. आपण सर्व लोक ऐकणारे आहात, चांगले आहात. कालच्यापेक्षा सुद्धा आज उपस्थिती जास्त होणार आहे, वाढणार आहे. पुन्हा काही राजकीय क्षेत्रातील असणारे मान्यवर या ठिकाणी येणार आहे. असो, जास्त वेळ आपण प्रास्ताविकाकडे न जाता सरळ सरळ आपण कथेकडे आपण वाटचाल करतोय. काल आपण पाहिलं पहा, मणी आणि मल्लानी भयंकर त्रास साधूंना दिला. त्या मणिपूर नगरामध्ये असणारे साधू आनंदाने राहत होते. धर्मावर चर्चा करणारे, सदाचारांचं सुंदर असं विवेचन सांगणारे, वाघ आणि मनुष्य एकत्र राहणारे, मुंगूस आणि साप एकत्र असणारे, सर्व हिंस्र पशु सुद्धा त्या साधूंच्या समेत एकत्र असणारे असे साधू चर्चा करत होते. महाराज, धर्मावर चर्चा केली पाहिजे. कोणता धर्म?
हिंदू धर्म, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ईसाई, जैन, मुस्लिम कोणता? खरं तर शास्त्रामध्ये धर्म वेगळा सांगितला. हे संप्रदाय धर्म काय म्हणतात? मी कुठल्याही धर्माची निंदा करून माझा हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याची मला गरज नाही. मुळात माझा हिंदू धर्म हा श्रेष्ठच आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या धर्माची असणारी चालीरीती, ह्या धर्माची असणारी संस्कृती, परंपरा, कुलाचार हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आणि चांगले. ज्या देशामध्ये मी वावरतोय, ज्या देशामध्ये माझा जन्म झाला आहे तो भारत देश आहे. आणि या भारत देशामध्ये जन्म व्हायला सुद्धा फार मोठं पुण्य पाहिजे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. जन्माला येणं फार मोठं भाग्य लागतंय. आणि या भारत देशाची संस्कृती एवढी उज्ज्वल आहे, मी नेहमी सांगत असतो. पहा, आज बरेचसे मान्यवर या ठिकाणी आमच्या मावळ तालुक्यातून सुद्धा, मावळ तालुका पुणे जिल्ह्यातून आदरणीय स्वप्नीलजी तळेकर हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांच्या समेत बरेचसे मान्यवर आहेत. जांभूळकर काका हिंजवडीवरनं, पुण्यावरनं सपत्निक या ठिकाणी आहेत. सर्वांना धन्यवाद. मी सांगत होतो, पहा, आमची संस्कृती एवढी हाय लेवलची आहे, एवढी उज्ज्वल आहे. मी भारत देशाच्या संस्कृती संबंधी बोलतोय. मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा मला MA ला एक धडा होता, वर्ल्ड कल्चर म्हणजे जगतातील संस्कृती. आणि प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं वर्णन त्या व्याख्यात्याने केलं होतं, त्या लेखकाने केलं होतं. त्यांनी चायनाची संस्कृती सांगितली, त्यांनी रूसची सांगितली, जपानची सांगितली, ब्रिटनची सांगितली, नेपाळची सांगितली, अफगाणिस्तानची सांगितली, त्यांनी फ्रान्सची सांगितली, इंग्लंडची सांगितली, हरामखोर पाकिस्तानची सुद्धा संस्कृती सांगितली. पण जेव्हा तो माझ्या भारत देशाच्या संस्कृतीविषयी बोलायला लागला तेव्हा मात्र त्याचे गौरवोद्गार लक्षात ठेवण्यासारखे. कारण तो लेखक भारतीय नव्हता, म्हणून गौरवोद्गार हा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे. मी जबाबदारीने बोलतोय. तो लेखक बोलतोय, इंडियन कल्चर इज द व्हेरी बेस्ट कल्चर इन दी वर्ल्ड. जगातील सर्व संस्कृतीचा जर विचार करतो म्हटलं तर इंडियन कल्चर इज द व्हेरी व्हेरी बेस्ट कल्चर. भारत देशासारखी संस्कृती या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. एवढी मोठी आमची उज्ज्वल अशी संस्कृती आहे. मातृदेवोभव ह्या संस्कृतीमध्ये सापडतंय, पितृदेवोभव ह्या संस्कृतीमध्ये सापडतंय, अतिथी देवोभव ह्या संस्कृतीमध्ये सापडतंय, आचार्य देवोभव ह्या संस्कृतीमध्ये सापडतंय. म्हणून तर आमचे महामंडळेश्वर गुरुजी या ठिकाणी आलेत, दिनेश गिरीजी महाराज, आणि आम्ही सर्व उठून उभं झालो. याचा अर्थ ही आमची संस्कृती आहे. आम्ही आमच्या संस्कृतीचे पाईक आहोत, बांधिलकी आमच्या ज्ञानोबारायांनी, आमच्या तुकोबारायांनी जे आम्हाला सांगितलंय. श्री संताची ये माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत रे, विश्रांती पावलो सांभाळावत रे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत. हे आमच्या संतांनी सांगितलं. मला मी धर्म ह्या विषयावर बोलत होतो. मग धर्म म्हणजे काय? धारणा धर्म मिथ्या धर्म धारयते प्रजा, यश्चा धारणा संयुक्त सधर्म इति निश्चयाः.
ते साधू ते ऋषी आपसामध्ये चर्चा करतायत. ज्याच्यामुळे प्रजेची धारणा होते, ज्याच्या आधारावर प्रजा राहते, त्याला धर्म असं म्हणतात. ज्याच्यामुळे प्रजेचा अभ्युदय होतो, एतत् अभ्युदयनीचा धर्म हा, त्याला धर्म असं म्हणतात. भागवतामध्ये एक श्लोक आहे, भगवान श्रीकृष्णजींच्या चरणारविंदी प्रीती निर्माण होणे हा धर्म आहे. एखाद्या क्रांतिकारकाला विचारा धर्माची व्याख्या, तो म्हणेन भारत माझा देश आहे, त्या देशावर माझे प्रेम आहे, त्या सर्वांचं भलं करणं हे माझं कर्तव्य आहे, हाच माझा धर्म आहे. तो क्रांतिकारकांचा धर्म आहे. तुळशीदासजींना विचारा धर्म, धर्म नसतो दुसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखान, परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अगमाई. दुसऱ्याचं भलं करण्यासारखा धर्म नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्यासारखा, परपीडा सम नहीं अगमाई, दुसऱ्याला त्रास देण्यासारखा अधर्म नाही. हा झाला धर्म आमचा. साने गुरुजींना धर्माची व्याख्या विचार, गुरुजी तुमचं काय मत आहे व धर्माच्या संबंधात? गुरुजींनी सांगावं. ऐकताय ऐकताय धर्माची व्याख्या सांगेन मी तुम्हाला. पहा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो पाठ असेल तर सर्वांनी म्हणा, गोड धर्म आहे. जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जो हीन अति पतित, जगी जो हीन अति पतित, जगी जो हीन पद दलित, जगी जो दीनपति पतित, जगी जो दीनपति दलित, उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जय हो, हरि बोल. जगाला धर्माची व्याख्या माझे सोने गुरुजी बोलतात. सदा जो आर्त अति विकल, जया गंगती सकळ, तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाला व्यर्थ शिजवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे, कुणाला शिरवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. समता पण गुरुवान
सार धर्माचे असे सार सत्याचे परार्थ प्राणही द्यावे जगाला जगाला प्रेम अल्प खरा तो एकची धर्म जगाला अल्प. पण 10 लोक धर्म जाणत नाही बरं का. दशधर्म न जानंती धृतराष्ट्र निबोधता मत्त प्रमत्त उन्मत्त शांत क्रुध मोक्षित त्वर मानस्य लुप्तस्य कुत शांत घाईत असलेले रागावलेले क्रोधी असलेले भुकेलेले आदी 10 लोक धर्म जाणत नाही. धर्म म्हणजे काय याचं चिंतन चालू असताना नेमकं काल मणिमल्ला आले. इथपर्यंत आपण आलो होतो. मणिमल्लाने काल त्या साधूंना मारलं, त्यांच्या गायी हिरावून नेल्या, त्यांच्या मुलांना मारलं, त्यांच्या यज्ञवेदीवर घाण टाकली, सर्व यज्ञ मोडून टाकले आणि आता शिल्लक ज्या काही त्यांच्या चांगल्या स्त्रिया होत्या त्याही घेऊन गेल्या. असं करीत असताना नेमकं त्या साधूंना खूप वाईट वाटलं. दुःख करतायत. नारदजी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदजींनी सांगितलं. सर्व असणाऱ्या साधूंच्या राहिलेल्या स्त्रिया मुलं मग पुन्हा लवथळ क्षेत्रामध्ये गेले. त्या ठिकाणी कुठलीही भीती नव्हती, तिथे त्यांना ठेवलं आणि मग साधू नारदजींसमेत इंद्राकडे गेले. इंद्र असमर्थ होता. इंद्राने सांगितलं, हे बघा माझं वैभव फार मोठं जरी असेल तरी मी पराधीन आहे, मी काही करू शकत नाही. त्या मणिमल्लाने मलाही भयावह असा त्रास दिला आहे. आता आपण एक करू, भगवान विष्णूकडे जाऊ. भगवान विष्णूकडे गेले. विष्णूजींनी सुद्धा सांगितलंय आपण काही करू शकत नाही. ब्रह्मदेवाने त्यांना दिलेलं वरदानच असं आहे की आपल्याकडनं ते काही होऊ शकत नाही. आपण सर्व भगवान भोलेनाथाकडे जाऊ म्हणून शिवसभेमध्ये गेले, शिव मंदिरामध्ये गेले. अनुपमेती शिवलीला शिव सभा. आणि त्या शिवसभेमध्ये जेव्हा हे सर्व भगवान विष्णू नारदजी सर्व धर्मर्षी सप्तर्षी जात आहेत, अक्षरशः भगवान शिवजींना पाहिल्या देवभान विसरून गेले महाराज. पाहिल्या वेदना वैशेजीवी जरोनी हात जोडले करुणा भाकले. करचरण कृतम वक्कयजं कर्मजं श्रवण नयनजं मन संपापराधं विहितं वत्सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं मृतयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंदारमाला कृंतालकाही कृपालमाला शिवशंकर. दिगंबराय दिव्यवसाय नमः शिवाय च नमः शिवाय. प्रभू आजपर्यंत आम्ही तुमचं गुण, तुमचं गीत, तुमची स्तुती गात आलोय. तुमच्या सानिध्यात येण्याचा योग प्रथम येतोय आणि खरं तर तुमचं गुण, तुमचं गीत, तुमची स्तुती केवळ ममत्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामित्यर्थेऽस्मिन् पुरमतन बुद्धी व्यवसिता. माझ्या वाणीला स्थैर्य प्राप्त व्हावं, माझी वाचा, आमची वाचा मंगल व्हावी, पवित्र व्हावी म्हणून आम्ही तुमची स्तुती करतोय. देवा, भोलेनाथांना सानिध्यात पाहून स्तंभ श्वेत रोमांच स्वरंगात वैभतो वैवर्णे मत्सफला इत्यष्टव सात्विका मतः अष्ट सात्विक भाव निर्माण झाले. महाराज कंठी प्रेम दाटे
नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप प्रेम रसे बैसली मीठी प्रेम रसे बैसली मीठी प्रेम रसे बैसली मीठी प्रेम रस बैसली मीठी प्रेम रसे बैसली प्रेम रसे बैसली प्रेम रसे बैसली आवडीलाही मुखाशी आवडीलाही मुखाशी भाग गेलाशीन गेला भाग गेलाशीन गेला आवडीलाही मुखाशी आवडीलाही मुखाशी भाग बोला नाताला पाहिजे अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद आणि भोलेनाथ म्हणतात ऋषींना वादिव्यम सत्वमयम स्वस्य दुःखस्य कारण काय कारण आहे काय दुःख आहे साधूने सांगितले मणिमल्लासुराचा पराक्रम सांगितला कसं छळण किती त्रास आणि तदनंतर भगवान म्हटले काळजी करू नका मी मृत्यूलोकामध्ये जन्माला येईल आणि मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर हे ब्राह्मण हो मणिमल्लांनी तुम्हाला छळलं नाही खर तर विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांचं आयुष्य आता क्षीण झालं आणि क्षीण आयुष्य झाल्यामुळेच त्यांनी त्यांच्या मृत्यूला आमंत्रण दिलं त्यामुळे काळजी करू नका मृत्यूलोकामध्ये भरतखंडामध्ये मी नक्कीच प्रगट होईल असा आशीर्वाद भोलेनाथांनी आणि पार्वती मातेंनी साधूंना दिला साधू आनंदित झाले घरी आले पुन्हा तपश्चर्या करू लागले आपले कुलाचार कुलपरंपरा मी काल सांगितलं कुलदैवत म्हणजे कोण कुलधर्म म्हणजे काय कुलाचार काय असतो कुलपरंपरा काय असतात त्या कशा सांभाळायला पाहिजे आपण कुठे कुठे चुकल्या जातो कुलदैवताचं पूजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं चिंतन आपण काल पाहिलं जर कुलदेवताची पूजा कुलाचार जर झाले नाही तर आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा कोप कसा होतो मुळात देवघरामध्ये किती देव असावे आणि जो वीर पुरुष तुम्ही तुमचे पितर समजताय तो पितर नाही तर मग तो कोण आहे याचंही चिंतन आपण काल पाहिलं धर्म ऋषींचं ऐकून भगवान शिवजीने लगेच काही काही ग्रंथामध्ये सांगितलं कन्नड प्रांतामध्ये अवतार घेतला आहे पण सर्वात प्रथम कुलस्वामी खंडेराय माझ्या महाराष्ट्रातच आले कसे आले याचं चिंतन आपण पाहणार आहोत मणी आणि मल्ल दैत्य यांचा वध करण्यासाठी येणार आहे मग ते मणी आणि मल्ल कोण आहे यांचा पूर्व वृत्तांत काय आहे प्राचीन काळी संपूर्ण असणारे पृथ्वी हे त्रैलोक्य हे जलमय झालं होतं भगवान विष्णूच त्या ठिकाणी शेषशय्येवर पहुडलेले होते आणि नेमकं झोपलेले असताना त्यांच्या कानाच्या मळापासून दोन दैत्य निर्माण झाले एकाचं नाव होतं मधु आणि दुसऱ्याचं नाव होतं कैट सदानंदाचा हे मधु आणि कैट हे त्या ठिकाणी पाहत आहेत आमची निर्मिती कोणी केली
आम्हाला उत्पन्न कोणी केलं? कोण असं आहे की जेणेकरून आम्हाला निर्माण करून बाजूला झालाय? इकडे तिकडे शोधताय, शोधण्याचा प्रयास चालू आहे. कैटब म्हणतो दादा त्या पाण्यामध्ये आपली सत्ता कायम ठेवणारी एक महाभगवती शक्ती दिसती. आणि तेवढ्यात त्यांना एक मंत्र ऐकायला आला. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. अचानक सांगितलं चमकली ती आदिशक्ती दिसली. कारण त्यांना माहित होतं आधाराशिवाय आधार नाही, कारणाशिवाय कार्य नाही. ज्यावरती आमची उत्पत्ती झाली त्यावरती आम्हाला जन्म करणारा निर्माण करणारा कोणतरी असेल. आणि मग मधु आणि कैटब ध्यान करू लागले महाराज आदिशक्ती. अन्न पाणी सोडलं, मनासहित 11 इंद्रियावर त्यांनी ताबा मिळवला. त्यांच्या तपावरती आदिशक्ती प्रसन्न झाली आणि बोलायला लागले. दैत्यांनो बरं झालं तुम्ही मला प्रसन्न केलं. बोला काय पाहिजे? तुम्हाला इच्छित जे वर आहे ती मी देण्यास तयार आहे. तेव्हा हे स्तुती करतात. दोन्ही असणारे दैत्य त्या देवीला म्हणतात आम्हाला तू काय देशील? आम्हाला तू काय देशील? असं कर, आम्हाला स्वेच्छा मृत्यू असावा, स्वइच्छा मृत्यू येऊ, हाच वर द्या. दैत्यांनो हा वर मी जरी तुम्हाला देते तरी पण तुम्हाला मृत्यू हा येणारच. कारण जो खाटेवर आलाय त्याला ताटेवर जायचंय. ह्या मृत्यू लोकाचा नियम आहे महाराज. आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़े. सर्व सोडून जायचं जेव्हा त्याचं बोलवणं येईल की नाही. पण आपण कधी कधी बोलतो ना, एखादा माणूस गेला की आपण म्हणतोय आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले. विधी पुढे इलाज नाही हा शब्द आपला आहे, त्याच्या पुढे इलाज. याचा अर्थ असा आहे जो जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे. तुम्हाला मरावंच लागणार आहे. काही ग्रंथामध्ये असं आहे मधु आणि कैटब यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले तपश्चर्येवर आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर ते उन्मत्त झाले, अभिमानी झाले आणि ते समुद्रात जलचर प्राण्यांसमवेत राहत असताना अनेक प्राण्यांना त्रास देत आहेत. मधु आणि कैटब दोन्ही बलवान आहे. एक दिवस ब्रह्मजींनाच म्हटले, ज्यांनी आशीर्वाद दिला ते असं झालं जेतेची कृपा लाईजे वरू तेतेची म्हणी व्यभिचारू. देवा काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. अरे ज्यांनी ज्याच्यावर कृपा केली त्यालाच मारायला सांगतोय देवा, मी काय भस्मासुर आहे? हे सगळे माझेच आहेत ना, आणि यांना मला मारायला सांगतोस. गांड निवांस असते हस्त तक्चैव परिदा घेते हे पथस्य शरीर आहे मी रोम हर्षचे जे आहे ते गांडीवर खाली पडलंय त्यात धरून घाम आलाय. म्हटलं हे सगळे माझे आहे. हे आजोबा आहे, पंजोबा आहे, हे गुरुजी आहे, हे पितामह आहे, हे कृपाचार्य आहे, कुलगुरू आहे, आणि यांना मारायला सांगतो होय. भगवान म्हणतात हे मी आणि माझं हेच अर्जुना दुःखाला कारणीभूत आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतायत पहा. अहम ममतेची अलवड सवली मातेन पवतीची बापुडी मनोनी जन्म मनाची दुठडी डहुटी. चला कथा खूप मोठी आहे, मी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करेन. ब्रह्मदेवाने वरदान दिलं आणि ब्रह्मदेवालाच म्हटलं हे आसन खाली कर, आमच्या ताब्यात दे. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं अरे हे उन्मत्त झाले, हे अभिमानी असणारे राक्षस हे चांगले नाही. आणि ब्रह्मदेवाने तिथून काटा पाय घेतला. ब्रह्मदेव पुढे पळतायत, राक्षस
कैटभ मागे पळतायत, ब्रह्मदेव पुढे, मधु कैटभ मागे, ब्रह्मदेव पुढे. जाता जाता भगवान श्री विष्णू ज्या ठिकाणी होते वैकुंठात पद्मयोनी गेले, अर्थात ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाला भगवान विष्णूच्या आता थांबा, कसं काय आला, काय आवडला, कोण पाटील मागे लागलंय. म्हटले देवा फार अवघड झालं. खरं तर म्हटले त्या राक्षसांना वरच द्यायला नको होता, पण म्हटले झालं असं, ब्रह्मदेवाच्या पवित्र मर्यादा पाळण्याच्या कंटाळ्यातून खरं तर कैटभ निर्माण झाला. आणि ब्रह्मदेवाच्या स्वैराच्या वृत्तीतून, स्वच्छंद वृत्तीतून मधु नावाचा असणारा दैत्य निर्माण. स्वैराच्या स्वच्छंदता ही मधुवृत्ती जागृत करत असते. पवित्र मर्यादा न सांभाळता मधुवृत्ती जागृत होत असते. चला मुद्दा असा आहे. मग म्हटलं आता काय करायचं. आणि तेवढ्यात हे मधु कैटभ म्हणजे बरं झालं तो इथे आलाय, भगवान विष्णू समेत सुद्धा युद्ध करायचं, नंतर तुझा समाचार घेऊ. भगवान विष्णू म्हणतात अरे माझ्याबरोबर काय युद्ध करताय. युद्ध सुरू झालं महाराज. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 1000 वर्ष नाही, तब्बल भगवान श्री विष्णू समेत मधु आणि कैटभ 5000 वर्ष युद्ध करतात. मधु आणि कैटभ, भगवान विष्णू विचार करतायत मधु आणि कैटभा समेत मी 5000 वर्ष युद्ध करतोय, हे थकत का नाही, असं काय होतंय. आणि मग भगवान विष्णू म्हटले थांबा रे थोडं, थांबा. थांबले. अरे म्हटले 5000 वर्ष झाले मी युद्ध करतोय आणि तुमचं आपलं चाललं, थांबा थोडं. हे बघा नियम असा आहे, एखादा जर युद्ध करता वीर जर थकला आणि त्याने जर सांगितलं थांब मला विसावा घेऊ दे, तर थांबलं पाहिजे. एखाद्याच्या हातातील जर शस्त्र खाली पडलं आणि त्याने जर म्हटलं थांब, थांबलं पाहिजे. निशस्त्र वीरावर वार करू नये, नाही तर अधर्म होतो. मग अभिमन्यूसारखं काम होतं. ते आतताई होते ना, अग्निदो गर्दश्चैव शस्त्रपाणी विधवा पहा. मग ते आतताई असे असतात, गुरु वा वार वृद्ध वा ब्राह्मणम वा बहुसुतम आतताईनं मायातम हन्या देवा विचार नयन. आतताईंना मारण्यात कोणता दोष लागत नाही. तो गुरु असो, बालक असो, वृद्ध असो, वा कोणी असो, वा बहुश्रुतम. थांब म्हटले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एखादा व्यक्ती थकलाय, त्यांनी जर दातामध्ये जर गवत धरलं तर त्याला मारायचं नसतं, समजायचं तो शरण आलाय. आता मी तुम्हाला सांगतोय ना थांबा, तुम्ही दोघं जण आहात रे, याचं झालं की तो, त्याचं झालं की तो, आहे की नाही. एकदा तो लढतो, एकदा तो लढतो. हे हत्यार नाही तर हे चालू आहे. बदल मी एकटाच आहे बाबा, मला एकट्यालाच लढावं लागतं. मग इथून एवढंच या फ्रेममध्ये एवढंच विसावा म्हणजे बरोबर आहे, न्याय. मधु आणि कैटभ थांबले. आणि थांबल्यानंतर मग भगवान विष्णू विचार करताय 5000 वर्ष झाले मी युद्ध करतोय, तरी हे माझ्याकडनं मारल्या का जात नाही. आणि मग भगवान विष्णूच्या लक्षात आलं, हो हो इथं जगतजननीचा प्रताप आहे. आणि मग त्या जगतजननीच्या प्रतापासाठी भगवान विष्णूने हात जोडले. मा तू तर आदिशक्ती आहे, मित्र बालक आहे. हे तुझी
जब सिरों में लो में तेरी पावन जोत समाई मंदिर मंदिर तेरी मूरत इसमें लगी है दिखाई ऊंची पर्वत पर मेरी ऊंची पर्वत पर मेरी गल दिया है तेरा जिस दिन करे वाली सेवा मैं हूँ ना सजवारा तूने गुण गाता मेरा वालिए मैं बालक तू माता तेरा वालिए मैं बालक तू माता तेरा वालिए मैं बालक तू माता शेरावाली हाय माता शेरावाली शेरावाली जेव्हा भगवान विष्णूने करुणा भाकली ती आदिशक्ती प्रसन्न झाली आणि सांगितले देवा मी तुमचा अभिप्राय ओळखला मी या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर त्यांना मोहित झाल्याशिवाय हे मधु आणि कैटभ मरणार नाही आदिशक्ती प्रसन्न झाली प्रगट झाली आणि ते असणारे मधु आणि कैटभ पाहतच राहिले काय मागायचं मागा त्यावेळेस मधु आणि कैटभ कामाचे अति आतुर झाले होते बळांचा सुद्धा त्याला फार मोठा असा गर्व होता भगवान विष्णूच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नाही दैत्यांचे लक्ष नसल्यामुळे कारण त्यांची संपूर्ण नजर आदिशक्तीवर स्थिर झाली होती आणि म्हटलं हे विष्णू तू काय आम्हाला देणार तूच आम्हाला माग आम्ही समर्थ आहे आम्ही फार मोठे आहोत हे आम्ही बलवान आहोत आम्ही मोठे आहोत आम्ही समर्थ आहोत हा अभिमान आहे बरं का आणि इथे 90% लोकांजवळ हा दोष आहे 90% काही करा मी केलं काही करू द्या कोणी केलं हा मी आहे ना मी फार अवघड आहे मला आणि एक विशेष आहे ज्या लोकांकडे जास्त ज्ञान आहे त्यांच्याकडे हे जास्त आहे मी बोलणार नाही विश्वमौली ज्ञानोबराय बोलताय नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाच किती नाचवी तैशी पाचाई गाठी पडे जय देहाकारू रुपडे तै नाचवी चहुकडे अहंकारुगा लक्षात घ्या अहंकार हा घातक आहे अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रेत्वात परमात्मा हा अभिमानाचा द्वेषी आहे दिनाचा प्रिय आहे म्हणून महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती खरं सांगू महाराज जे खरोखर गुणवान असतात ना गुणवान ते नम्र होतात बरं म्हणजे अर्ध्या हळकंडाने पिवळे झालेले असतात ना आमच्यासारखे ते छाती ठोकून ठोकूनच मरतात तुम्हाला माहिती आहे मी आळंदीला शिकत असताना जोगमारा संस्थेत शिकत होतो महाराज आणि संस्थेत शिकत असताना त्यावेळेस मी पहिल्या वर्षाला होतो आणि लता दिदींचा फार मोठा कार्यक्रम होता
भारत कोकिळा दान सम्राज्ञी भारतरत्न लता दिदी. आणि एवढं सुंदर अभंग लता दिदीने म्हटलाय, खूप सुंदर. पहिलं तो के काऊ कोकत आहे शकून गे माझी सांगत आहे. आणि आम्ही साधक सर्व विद्यार्थी दिदींकडे गेलो, पाया पडलोय. त्यांच्याकडे जाण्याची परवानगी नव्हती तरी आम्ही घेतली. परत गेलो, पाया पडल्यानंतर सहज म्हटलं, दीदी वा काय आवाज आहे. कृतकृत्य झालो. ऐकत राहावंसं वाटत होतं, असा आवाज होता दीदी तुमचा. ऐकताय ना दीदीच्या तोंडातून काय आलं, काय म्हटलं असेल दीदीने. बाळांनो बरं झालं तुम्ही आला, पण खरं सांगू का रे, हा आवाज माझा नव्हता रे, हा आवाज माझ्या ज्ञानोबारायांचा होता. शून्य झालो महाराज त्यावेळेस. एवढ्या मोठ्या दीदी दान कोकिळा भारतरत्न, तर असं म्हणत असेल हा आवाज माझा नव्हता रे, हा माझ्या ज्ञानोबारायांचा आवाज होता. कल्पना करा किती मोठे असेल ते. नमंती फलितो वृक्षः नमंती कुनिनो जना. ज्या झाडाला फळं येतात ना दादा, ते झाड वाकत असतं. शुष्क कार्षस्य मूर्खस्य न नमंती कदाचन. वाढलेले झाड कधी झुकत नसतात, कधी वाकत नसतात. तसे मूर्ख माणसं कधी नम्र होत नसतात. नम्र झाला पाहिजे. नम्र झाला होता तिने कोंडिली अनंत. माझे तुकोबराय किती मोठे होते माहिती आहे तुम्हाला. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढे मोठे माझे तुकोबाराय असून सुद्धा माझे तुकोबाराय बोलताय, देवा लहानपण देगा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. मुंगी साखर गारवा मुंगी साखर गारवा. लहानपण देगा देवा लहानपण देगा नम्र झालं पाहिजे. मधुकैटम नम्र नाही. तू काय देणार, आम्हीच प्रसन्न आहे. माग भगवान विष्णूंना तेच पाहिजे. देताय ना, तुमचा दोघांचा मृत्यू माझ्या हातून व्हावा. मग त्यांच्या लक्षात आलं, चाट झाले, अरे फसल्या गेलो. बोलून तर गेलो, आपण फसलोय, आता काय करायला पाहिजे. डोकं चालवलं. असं कर देवा, इथे सगळीकडे पाणीच आहेत ना, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मारावं. त्या राक्षसांना माहिती आहे आपण काही इथून निघायचं नाही, त्यामुळे हे काही आपल्याला मारू शकत नाही. जिथे पाणी नाही तिथे मारा. भगवान विष्णू आहे महाराज. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटवा. ऐसा लागवी हा माया सूत्रधार. जी मांडी वाढवली, जी मांडी वाढवली वाढवली वाढवली, पाणीच ठेवलं नाही. त्या मांडीवरच सांग पाणी आहेत का. जसं हिरण्यकश्यपूला विचारलं होतं, सांग रात्र आहे का दिवस आहे, वर आहेत की खाली आहे, आत आहेत की बाहेर आहे, अस्त्र आहे की शस्त्र आहे, सांग. तसं सांग म्हटले पाणी आहेत का. नाही ना पाणी. सुदर्शन चक्राची आठवण. मधु आणि कैटभाचा वध झाला. सदानंदाचा झाल्यानंतर त्या मधु आणि कैटभाचे असणारे जे काही रक्ताचे थेंब आहेत ते भगवान विष्णूचं असणारं जे शय्या अर्थात शेषनागाच्या मस्तकावर पडले थेंब. त्या थेंबाचे पुन्हा 2 कीटक झाले. त्या कीटकांनी फार तपश्चर्या केली मोठी. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी येत आहेत. मधु आणि कैटभाचा वध केल्यानंतर त्या थेंबाच्या कीटकांकडे पाहून भोलेनाथाकडे जातात, कारण त्यांनी आराधना भोलेनाथांची केली. भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथांनी सांगितलं, काय मागायचं मागा. काही नाही म्हटले देवा. देवीने जी माया सोडलेली होती ती तशीच कायम होती, काही नाही.
आम्ही तुम्हाला मागणार नाही, तुम्हीच आम्हाला मागा. भोलेनाथ म्हटले ठीक आहे, तुमचा दोघांचा मृत्यू माझ्या हाताने व्हावा. पुन्हा मधु आणि कैटभ म्हणजेच ते दोन कीटक म्हणजेच मनी म्हणलं. ते मधु कैटभ म्हटलं ठीक आहे देवा तुम्ही मारावा, पण वेगळा अवतार घेऊन मारायचा. शिवाय ज्यावेळेस आमचा मृत्यू होईल त्यावेळेस शक्तीसह आम्हाला दर्शन द्यायचं. आणि कैटभ म्हटला देवा मरत असताना तुमचे चरण माझ्या डोक्यावर असावे. मधु म्हटला देवा तुमच्या नावापुढे माझं नाव असावं. भगवान भोलेनाथाने सांगितलं तथास्तु. अशा पद्धतीने तेच मधु आणि कैटभ पुढे मणी आणि मल्ल झाले. आणि मणी मल्ल झाल्यानंतर त्यांनी काही माम करून सोडलं. पण मी कालही बोललो होतो परमात्मा हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महत्वाचं कार्य जर कोणतं असेल तर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख मोहे धाव घाली पान्हा नाम घेत पंढरीला. काय करतोय जब जब होई धर्म की हानी बड़ाई असुर धर्म अभिमानी. जब जब होई धर्म की हानि बड़ाई असुर धर्म अभिमानी. तब तब प्रभु विविध शरीर हरहि कृपानिधि सज्जन प्रिया मंगल तब प्रभु विविध शरीरा हरहि कृपानिधी. हा शब्द फार महत्वाचा आहे. सज्जन पीरा, सज्जनांची पीडा नष्ट करण्यासाठी माझा परमात्मा अवतार घेतो. भक्तांचं काम करण्यासाठी माझा. मग ते भक्त कोणते? भक्त म्हणजे कोण? संसारिकांपेक्षा साधक श्रेष्ठ आहे, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहे, सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ आहे, आणि संतांपेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही. संत कोणाला म्हणतात? सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विद्ये हृदय सय वर्तत इति संत. जे सन्मार्गाने वर्तन करतात. विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व दशा गाठलेली आहे. शांता महांतो निवसंती संत वसंत वल्लोक हितं चरन्तः तीन स्वयं भीम भवानवजनान अयतु नान्यान्न पियोदवीरान. शांतता आणि महानता ज्यांच्या रोमारोमामध्ये वास करते ते संत. स्वतःचा भवसागर संपलेला असून दुसऱ्याचा भवसागर संपवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करतात ते संत. संत तोची जाना जगी दया क्षमा ते संत, किंवा संततेची तेची संत तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठले. या ठिकाणी पहिली जी संतांची पायरी पहिली त्याला म्हणतात भक्त. भक्त कोणाला म्हणावं? कबीर महाराजांनी पुन्हा भक्ताची एक व्याख्या सांगितली पहा. जब तक नाता जगत में तब तक भक्त न हो. नाता तोड़े हरि भय नाता तोड़े हरि भय भक्त कहावे भक्त कहावे सोय. कोण भक्त? कुलस्वामी खंडेरायाच्या निमित्तानं आपण जे भक्त पाहणार आहोत एकच भक्ताचं नाव आहे वाघ्या, दुसऱ्याचं नाव आहे मुरळी. एखाद्या व्यक्तीला जर मूळ बाळ नसेल तर त्या व्यक्तीला नवस करावा लागत होता की खंडेराया एखादं बाळ होऊ दे, पहिलं झालेलं बाळ मी तुला अर्पण करेन. आणि जर मग एखादं बाळ झालं
तर मग ते देवाला अर्पण केल्या जायचं. ते मोठं झाल्यानंतर त्याच्यावर योग्य असे संस्कार केले जायचे आणि संस्कार केल्या गेल्यानंतर मग ते देवाला अर्पण केलं जायचं. मुळात वाघ्या कोण आहे याचं चिन्ह. वाघ्याचे दोन प्रकार आहेत, एक घर वाघ्या आणि एक दार वाघ्या. घर वाघ्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी काही कार्याच्या निमित्ताने जाऊन जे कुलाचार कुलपरंपरा करतो तो घर वाघ्या. आणि ज्याचा उदरनिर्वाहच त्याच्यावर असतो, जो जागरण गोंधळ वगैरे वगैरे करतो तो दार वाघ्या. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळ ज्यानी ज्यानी बोलवलं त्या ठिकाणी जातो, कुलाचार कुलपरंपरा करतो आणि त्याच अनुषंगाने स्वतःचा उदरनिर्वाह करतो. मुळात वाघ्या कोण आहे? अजामिळ नावाचा एक धनगर समाजातील खूप खूप साधा भोळा भक्त असतो खंडेरायाचा. मी अतिशय छान आणि थोडक्यात सांगतोय कारण थोडं 2 मिनिटांनी थांबायचं आपल्याला म्हणून. तो असणारा धनगर समाजातील असणारा तो अजामिळ दयार्द अंतःकरणाचा होता, साधू वृत्तीचा होता. बऱ्याचशा शेळ्या मेंढ्या त्याच्याकडे होत्या आणि तो साधू वृत्तीचा असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी स्वतःच्या शेळ्या मेंढ्या सुद्धा त्याच्याकडेच दिल्या होत्या. असे बरेचसे चित्रावत त्यांच्याकडे झाले. एंट्री होते कॅमेरा. त्यामुळे अजामिळाला भीती वाटायला लागली. काय करायला पाहिजे? माझ्या शेळ्यांचं मेंढ्याचं रक्षण कोण करेल? पण नितांत श्रद्धा खंडेरायावर होती. हात जोडले, प्रभू तुझ्याशिवाय तर आता हे कार्य कोणी करू शकत नाही. माझ्या शेळ्या मेंढ्यांचं रक्षण तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. त्यामुळे हात जोडले आणि सांगतोय, देवा कुठवरी धावा करू तुझा देव, कुठवरी धावा करू तुझा देव, कुठवरी धावा करू तुझा देव, कुठवरी धावा सर्व शेळ्या मेंढ्यांची जबाबदारी या कुत्र्यावर आहे. त्या कुत्र्याचं नाव वाघ्या. आणि मग तो कुत्रा सर्व पाहायचा. हिंस्र पशु त्या अजामिळाच्या असताना त्या कुटियापर्यंत यायचे, त्याच्या स्थळापर्यंत यायचे, पण तळाच्या आत येण्याची ताकद नव्हती. कुत्रा भयावह होता. त्यामुळे ते हिंस्र पशु वाघ आधी ते पळून जायचे. एक दिवस अजामिळ ध्यानस्थ होता, कुत्रा नव्हता. ते हिंस्र पशु आले, एक एक शेळी मेंढी उचलले, घेऊन जात असताना नेमकं त्या कुत्र्याने पाहिलं आणि कुत्रा पळत 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 त्या सगळ्या हिंस्र पशूंच्या मागे लागला. त्या कुत्र्याने त्या सर्व हिंस्र पशूंना नळदुर्गाच्या असणाऱ्या त्या चंदन वृक्षापर्यंत नेलं. त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या टाकून ते वाघ पळाले. वाघ पळाल्यानंतर कुत्रा त्याच्या मागे लागतो. कुलस्वामी खंडेराय प्रगट झाले. त्या कुत्र्यावर त्या वाघांवर माझ्या कुलस्वामी खंडेरायाने भंडारा उधळला सदानंदाचा. त्या वाघांचं रूपांतर वाघ योनीत झालं, म्हणजे मनुष्य योनीत झालं. ते सांगायला लागले, मी मागच्या जन्मात कोण आहे? म्हणजे देवा, मागच्या जन्मात मी सुशर्मा नावाचा असणारा राजा होतो. प्रजेला भयावह त्रास दिलाय, खूप छळलं. हे सर्व जे वाघ आहे हे माझे मंत्री होते, पण आज मात्र तुझ्या कृपेने आम्ही मनुष्य योनी झालो. कुलस्वामी खंडेरायाने सांगितलं, ठीक आहे, आता तुमची दुष्ट बुद्धी गेली, सद्बुद्धी जाग्यावर आली. सद्बुद्धीच्या अनुषंगाने आता तुम्ही एक करा, यापुढे लोकांचं भलं करा, भजन करा.
जागर करा, पण लक्षात ठेवा तुम्हाला सतत वाघ योनीचं स्मरण राहावं म्हणून एक वाघाच्या चांबड्याची भंडारी घ्या. तुमच्या उद्धारास कारणीभूत कुत्रा असल्यामुळे भू 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 असा आवाज करा. लोकांचे संकट तोडण्यासाठी लंगर सुद्धा तोडा. लंगर म्हणजे काय याचं चिंतन पाहणार आहोत. ते तोडत असताना त्याच्यावर कापड का झाकायला पाहिजे, लंगर तुटणे शुभकारक न तुटणे अशुभकारक कसं असतं याचं चिंतन आपण पुढे पाहणार आहोत. एक सांगतोय म्हणे, या सर्व लोकांमुळे तुमचा उद्धार झाला. यापुढे तुम्ही जागर गोंधळ करत जा, पण निर्व्यसन करून करा. तुम्ही जर व्यसन करून जर जागरण गोंधळ करत असाल तर त्या धार्मिक विधीवर परिणाम होतो. म्हणून सर्व बसलेल्या उपस्थितांना आणि जे मला टी व्हीवर पाहत असेल, पाहिलं असेल, जे कोणी लाईव्ह माध्यमातून पाहत असेल त्यांना सर्वांना सांगेन, जे वाघ्या मुरळी वेषणाधीन आहेत अशा वाघ्या मुरळींना बोलू नका. त्यांना वाईट वाटत असेल वाटू द्या, त्यामुळे सुटून तरी जाईल. वेषणाधीन वाघ्या मुरळींना बोलू नका. कारण ब्रह्मत्या असुरापानम सेम गुरुंगनागमा महंती पातकरण्या संसर्गाश्चापितसह सुरापान करणे सुद्धा महापाप सांगितलं आणि त्याची संगती करणारा सुद्धा महापापी आहे. म्हणून दारू गांजा विडी व्यसन करून जर तुम्ही जागरण गोंधळ करत असाल तर त्याचा परिणाम चांगला न होता जो जागरण गोंधळ करतो त्याच्याही जीवनात वाईट होतो. मग आपण करतोय काय, चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि काय होतं, वाईट होतं. जर तुम्ही जर चांगल्या लोकांना जर बोलवलं तर बिचारे जे काही व्यसनाधीन वाघे मुरळे त्यांचे सुटून तरी जाईल. म्हणून एवढा नियम पाळा. सांगितलं, जर तुम्ही कदाचित व्यसन करून जर माझं जागरण गोंधळ कराल तर तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट येईल, संकट येईल. दुसरी कथा अशी सांगितली, जंगलामध्ये अजामिळ नावाचा असणारा तो धनगर साधू प्रवृत्तीचा होता. शेळ्या मेंढ्या घेऊन चारायला गेला. एका वाघाने त्याच्यावर झळप घातली, जखमी केलं, घरी आणलं. घरी आणल्यानंतर बानाईला माहीत पडलं. बानाईला माहीत पडल्यानंतर बानाई हातामध्ये बाण घेऊन आणि तलवार घेऊन कुऱ्हाड घेऊन निघाली. ज्या वाघाने तिच्या वडिलांना मारलं होतं त्या वाघाकडे निघाली. त्या वाघाने जसं बानाईला पाहिलं, बानाईच्या अंगावर त्या वाघाने झडप घातली आणि झडप घातल्यानंतर तुळस्वामी खंडाळे प्रकट झाले. त्या वाघावर खंडाळा उधळला आणि अक्षरशः त्या वाघाचं सुद्धा वाघ्या योनीत रूपांतर झालं. अशा दोन्ही असणाऱ्या कथा फार महत्त्वाच्या आहे. आणि मग तेच वाघे मुरळी. सर्वांनी आता एकदा उठून उभं राहा. धन्यवाद. कालच्या सारखं जोपर्यंत मंत्री महोदय इथपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलं चालू राहू देऊ. एकदा मंत्री महोदय आले की आपण थांबू. सदानंदाचा तुम्हाला या ठिकाणी उभं केलंय. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण आणि पायाने नृत्य. कालच्या सारखं बरं का, थोडे आणखी इकडे आले तरी चालेल. सत्ताधार तोपर्यंत मंत्री महोदय येत नाही तोपर्यंत चालू द्या. सदानंदाचा येळकोट येळकोट.
Thank you.
मला
वाघ्याची निर्मिती कशी झाली ही पाहिली. मुरळीचं सुद्धा ह्याच पद्धतीने असं आहे, एखाद्याला जर बाळ नसेल तेव्हा एखादी मुलगी होऊन दे, पहिली झाली की मी तुला अर्पण करेन, ते देवाला अर्पण केल्या जात होते. पुढे पुढे योग्य दिवशी म्हणजे मग माघ शुद्ध पंचमी असेल, श्रावण पौर्णिमा असेल, पौष पौर्णिमा असेल, ह्या दिवशी त्या स्त्रीला अनुग्रह देऊन मग कुलस्वामी खंडरायांच्या मंदिरामध्ये तिच्या हाताने कुलस्वामींना हार घातला जायचा, तिच्या हातामध्ये पूजादानकडनं गुच्छा दिल्या जायचा आणि मग ती मुरळी म्हणून देवांच्या सेवेत रुजवायची. दुसरी कथा अशी सांगितली, भगवान श्रीकृष्णजी एक दिवस बासरी घेऊन आपल्या शयनगृहामध्ये बसले असताना तिथून वसुदेवजींचं बोलून आलं आणि वसुदेवजींचं बोलून आल्यानंतर भगवान श्रीकृष्णजी घाईघाईने भगवान पूज्य पिता श्री वसुदेवजींच्या भेटीस गेले. पिता पुत्रांचा वार्तालाप झाला आणि सहज मग त्या ठिकाणावरून जात असताना माझ्या भगवान श्रीकृष्णजींच्या हाताची असणारी जी मुरली बासरी ही वसुदेवाच्याच असणाऱ्या त्या दरबारामध्ये शयनगृहामध्ये राहिली, विसरले, देव निघून गेले. तेव्हा वसुदेवजी विचारतात, काय ग, माझा मुलगा, मी त्याला जन्म दिला, त्याला मी सांभाळलं, त्याच्या सानिध्यात मी राहतोय, पण तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं माझ्यावर का ग करत नाही? कारण भगवान श्रीकृष्णजींचं प्रेम मुरलीवर किती होत माहित आहे. सातत्याने
आपल्या ओठांचं चुंबन त्या मुरलीला देतो. मग वसुदेवजींनी विचारलं, असं तुझं कोणतं पुण्य आहे? त्या मुरलीने सांगितलं, खरं सांगू का बाबा, तुमच्यात आणि माझ्यात थोडा भेद आहे. कारण मी पूर्ण मोकळे, माझ्या पोटात थोडी गाठ नाही, पूर्ण मोकळे. लक्षात घ्या, देवाला भेटायला जात असताना पोटात गाठ ठेवून जाऊ नये. देवाला भेटायला गेल्यानंतर जर पोटात गाठ असेल तर देव दूरच राहतो, तो तुम्हाला मिळणार नाही. गाठ विवर्जित होऊन जेव्हा तुम्ही त्याच्या भेटीला जाणार मोकळ्या मनाने, मोकळ्या अंतकरणाने जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाल, तेव्हा तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं ब्रीद आहे, हे यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यापार्थ सर्वशः. जो मज जैसा भजे, मीही त्याशी तैसाची भजे. हिच्या पोटात गाठ नाही, एक. आणि दुसरी गोष्ट सांगितली, खरं सांग का बाबा वसुदेवजी, बाबा मी मुळात इंद्र दरबारातील तिलोत्तमा नावाची फार सुंदर अशी अप्सरा होती. मी सुंदर गात होते, मी सुंदर नृत्य करत होते. पण झालं असं, एक दिवस इंद्राने मला बोलवलं. मी अहंगडाने प्रेरित होऊन त्यांच्याकडे गेली नाही. गेले तरी मी त्यांचा अवमान केला. त्यामुळे इंद्राने मला शाप दिला. तुला अभिमान लागलाय, हीन लोकात जाशील, मृत्यू लोकात जाशील, हीन लोकांच्या संगतीत जाशील, तुझ्यातील कला गुण अधोगत होईल. माझ्या लक्षात आलं बाबा, मी घाबरले, वाईट वाटलं. आणि मग मी इंद्रदेवाला प्रार्थना करू लागले. इंद्रदेवाने सांगितलं, आता माझ्या हातात काही नाही. तिने वसुदेवांची, भगवान श्री विष्णूंची आराधना केली. आणि भगवान विष्णूने सांगितलं, काळजी करू नको, इंद्राच्या शापाने तुला तर हिम लोकात जावंच लागेल, मृत्यू लोकात जावंच लागेल, मुरळी व्हावंच लागेल, वासरी व्हावंच लागेल. पण तू जरी मुरळी झाली तरी भगवान शिवजींचा एक विशेष असा अवतार होईल, मार्तंड भैरव, आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन तू पवित्र होशील. त्यांची स्तुती, त्यांचं भजन, त्यांचं जागरण, त्यांचं गोंधळ तू करशील. तू पुन्हा तू माझं प्रत्यक्ष येईल. तदनंतर काही दिवसाने माझा अवतार होईल रश्मी वंशामध्ये. आणि त्या वंशामध्ये, यादव कुळामध्ये मी जेव्हा जन्म घेईन, तेव्हा मात्र मी तुझा स्वीकार करेन. म्हणून भगवान विष्णूंनी, अर्थात भगवान श्रीकृष्णजींनी त्या तिलोत्तमा नावाच्या असणाऱ्या अप्सरेला मुरलीच्या रूपात परावर्तित केलं. पहिले मुरळी खंडेरायांच्या सानिध्यात, नंतर कृष्णजींच्या सानिध्यात मुरली. आणि काय सांगावं, किती गोड वाजायला लागली महाराज, ते माहीत आहे. आमचे संत म्हणतात ना, हे प्रभू जरा धीरे से बजा बंसी बजा, जरा धीरे से बजा, बंसी बजा, जरा धीरे से बजा, बंसी बजा, मुरली सुनाने वाले हो, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले, जरा धीरे से बजाना, जरा 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 धीरे से बजाना, बंसी बजाना,
येणार नाही, ताईसाहेब काही कथेला हजर राहणार नाही, त्यामुळे आज आलेले आहेत. ते नदी वाहतंय, हात धुवून घ्या अशी स्थिती आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडा विलंब न लावता पवित्र असणाऱ्या कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्यकरण आपण लगेच करणार आहोत. सर्व साधू महर्षी ऋषी देवर्षी आणि सप्तर्षींनी प्रार्थना केल्यावरनं कुलस्वामी खंडेराय हे कैलासावरनं सर्वात प्रथम ज्या ठिकाणी उतरले ते जेजुरी, आणि जेजुरीवरनं नंतर कर्नाटकामध्ये ते गेले. असं खरं तर इतिहास आहे, दोन पद्धतीचा तो इतिहास आहे. फार पवित्र अशी कथा आपण वाघ्या आणि मुरळीची पाहिली. भगवान शिवांश मार्तंड भैरवाचं प्रागट्यकरण पाहत असताना संकाधिक ऋषी आदि ऋषीला सर्व ही चर्चा सांगत असताना खरं तर शिव आणि पार्वती यांचा असणारा हा संवाद संकाधिक ऋषी त्या ठिकाणी प्रतिपादित करतात आणि सांगतात, पहा वसंत ऋतू आहे, धूळ राशी आहे, रविवार दिवस आहे, सुंदर अशा पौर्णिमेच्या दिवशी माझ्या कुलस्वामी खंडेरायांचं त्या असणाऱ्या जेजुरी प्रांतामध्ये, मुळात जेजुरी ही जी भूमी आहे याचं चिंतन मी उद्या सांगणार आहे. ही भूमी आपल्या भारत देशातली नाही. तुम्ही म्हणा मग पाकिस्तानची आहेत का? पडिला काळ चक्राची तू आहारी, तो अवतरला मल्हारी, विश्वनाथ. आपली दमछाक व्हायला लागली, मला माहित आहे. थोडं बरंचसं चिंतन पुढे पळवलं, कारण ताईंना जायचंय.
फक्त एक छोटस एक मिनिटाचं गाणं घेऊ नंतर तुम्ही भाषण करा नंतर निघून जा. हे शिव शिव शिव